തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ വാർത്താസമ്മേളനം തുടങ്ങാൻ രാജീവ് കുമാർ വാർത്താസമ്മേളനം തുടങ്ങുന്നു. ജമ്മു കാശ്മീർ അടക്കം 4 സംസ്ഥാനങ്ങളിലെ നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പ് തീയതികൾ കേന്ദ്ര ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ അല്പസമയത്തിനും പ്രഖ്യാപിക്കുമെന്നാണ് അറിയാൻ കഴിയുന്നത്. ജമ്മു കാശ്മീരിന് പുറമെ മഹാരാഷ്ട്ര, ഹരിയാന, ജാർഖണ്ഡ് എന്നീ സംസ്ഥാന നിയമസഭകളിലേക്കുള്ള തെരഞ്ഞെടുപ്പാണ് പ്രഖ്യാപിക്കുക. കേരളത്തിന്റെ സവിശേഷമായ ആകാംക്ഷ പാലക്കാടും ചേലക്കരയും അടക്കം ഉപതെരഞ്ഞെടുപ്പുകൾ, വയനാട് ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പ് മണ്ഡലത്തിലെ ബൈ ഇലക്ഷൻ അടക്കം പ്രഖ്യാപിക്കുമോ എന്നുള്ളതാണ്. निर्वाचन आयुक्त श्री ज्ञानेश कुमार जी ऑन माय राइट, डॉक्टर सुखवीर सिंह संधू जी निर्वाचन आयुक्त ऑन माय लेफ्ट, आयोग के वरिष्ठ अधिकारीगण और मीडिया के सहकर्मियों, आप सभी का इस प्रेस वार्ता में स्वागत है। 2024 के लोकसभा चुनाव के बाद वो जो पड़ाव निकला, अब दूसरे पड़ाव पर आपसे आज मुलाकात हो रही है। और जैसे मैंने पहले कहा था कि 3 जेंटलमैन आर येट बैक अगेन। लोकसभा चुनाव 2024 जैसे आपको विदित है, विश्व स्तर की सबसे बड़ी चुनावी प्रक्रिया थी। सफलतापूर्वक और शांतिपूर्ण तरीके से संपन्न हुई। उसने पूरे डेमोक्रेटिक वर्ल्ड के लिए बहुत स्ट्रांगली डेमोक्रेटिक सरप्लसेस क्रिएट किए, बिना किसी वायलेंस के पीसफुल हुई और देश भर ने चुनाव का पर्व मनाया। हमने बहुत सारे रिकॉर्ड्स भी बनाए। पहली बार मैक्सिमम वर्ल्ड में पोलिंग हुई, मेल फीमेल टोटल। मतदाताओं की लंबी लंबी कतारें, बुजुर्गों की भागीदारी, यूथ, जीरो पोल्स, मैसिव सीजर्स और फेस्टिव माहौल हमने देखा। बहुत सारे युवा साथियों ने हमारे साथ मिलके हमारे इलेक्शन एम्बेसडर्स के रूप में काम किया और लोकतंत्र का एक बिल्कुल जीवित उदाहरण देश ने देखा। गांव में, देहात में, ईस्ट वेस्ट, नॉर्थ साउथ, सेंट्रल, LWE एरियाज, JNK, डेजर्ट्स, एवरीवेयर जो तस्वीरें दुनिया को भारत ने दिखाई वो सभी को चकित करने वाली थी। इससे देश में नहीं बल्कि पूरी दुनिया में एक स्ट्रांग मैसेज गया और जो चमक हमने देखी उस समय, वो चमक बहुत दिन तक दिखाई देती रहेगी। जब जब विश्व में चुनाव होंगे, कहीं भी किसी भी देश में हो, आपको निश्चित रूप से अपने चुनावों की तुलनात्मक याद आती रहेगी। ऐसा हमारा विश्वास है और वो हमें अपनी ताकत का एहसास दिलाता रहेगा। हाल ही में जम्मू कश्मीर और उसके बाद हरियाणा की चुनावी तैयारियों का जायजा लेने आयोग, हमारे सारे सहकर्मी वहां गए थे और एक बहुत ही नायाब किस्म का एंथुजियाज्म और डेमोक्रेसी के प्रति एक ललक और पार्टिसिपेट करने की इच्छा सबके अंदर दिखाई दी। जितने लोगों से हमने बात की, सभी पॉलिटिकल पार्टीज से, बहुत सारे लोगों से भी, सबकी एक मतलब एक ललायक एक इच्छा थी कि जल्दी से जल्दी चुनाव हो। तो हम आपको जो उम्मीद और जो यकीन पैदा हुआ था 2024 का, उसको आगे बढ़ाने के लिए आज आपके सामने है। जम्मू कश्मीर के बारे में पहले जिक्र करूं तो आपको याद है कि मतदान केंद्र पर जो लंबी लंबी कतारें लगी हुई थी, वो जमहूरियत की ताकत का एक बहुत ही बेहतरीन मंजर पेश करती थी। वो सिर्फ लंबी कतारें नहीं थी, वो आवाम की उम्मीदें थी, जज्बातों और उनके मुस्तकबिल की नई तस्वीर लिखने की एक ख्वाहिश थी। एवरीबडी वांटेड टू पार्टिसिपेट, प्रूव ए पॉइंट दैट वी आर हियर इन दिस क्यू not only to vote but to demonstrate a very strong desire that democracy flourishes in this area। और उम्मीद और जमहूरियत की ऐसी झलक ये बताती थी कि आवाम तस्वीर बदलना चाहता है और अपनी तकदीर को खुद लिखना चाहता है। और ये कतारें इस बात का सबूत थी कि लोग सिर्फ बदलाव ही नहीं चाहते बल्कि ये भी चाहते हैं कि उसका हिस्सा बनकर हम खुद से अपनी किस्मत लिखें। दिस वॉज ए प्योरली ए ट्रिम्फ ऑफ बैलेट ओवर बुलेट।
आपको याद होगा कि जो वैली की 3 पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसीज थी, उनमें 51% का वोटिंग हुआ और वैली ने वायलेंस को नकारा और 22 को वोट के माध्यम से आगाज किया। जम्मू कश्मीर के लोगों ने बुलेट और बाइकआउट के बदले बैलेट को चुना। आपको यह भी याद होगा कि कश्मीरी माइग्रेंट्स के लिए आयोग ने विशेष व्यवस्था की थी। द इलेक्शंस वी से शुड बी इंक्लूसिव। एवरी सेक्शन ऑफ द सोसाइटी मस्ट गेट ए फुल चांस टू एक्सप्रेस देमसेल्व्स ड्यूरिंग द इलेक्शंस। तो हमने इनको सरलीकरण किया था उस समय में, जो इस समय भी जारी रहेगा। क्या किया था कि फॉर्म एम को हमने रिलैक्स किया था और कुछ बहुत ही कम्बरसम प्रोसेसेस थे जिसमें सेल्फ अटेस्टेशन की आवश्यकता होती, जिसमें ऑथराइजेशन कराने की आवश्यकता होती थी, उसको सेल्फ अटेस्टेशन पर लेके आए थे। उसके बड़े पॉजिटिव रिजल्ट्स भी हमें मिले और लोगों ने बढ़ चढ़ के, माइग्रेंट्स ने भी हिस्सा लिया। ड्यूरिंग द इलेक्शंस रीपोल्स की घटना 0 थी, कोई मेजर इंसिडेंट वायलेंस की नहीं थी। और आपको ये भी याद होगा, जैसे पूरी कंट्री में अभियान चला के सीजर्स के बारे में व्यवस्था की गई थी ताकि कोई इंड्यूसमेंट फ्री इलेक्शन हो सके। JNK में भी क्लोज टू 100 करोड़ का सीजर हुआ था और इस बार भी हम बहुत स्ट्रांग कह के आए हैं कि किसी को भी इंड्यूसमेंट करने देने की छूट नहीं देनी चाहिए। आई विल एक्सप्लेन टू यू इन डिटेल लेटर। So if we now come to the JNK first, there are total 90 assembly constituencies, of which 74 are general, SC are 7 and SC are 6, ST are 9 and SC constituencies are 7. ये डिलिमिटेशन के बाद रिजर्वेशंस जो प्रोवाइड किए गए उनकी कहानी है। अगर इलेक्टर्स के डाटा के बारे में बात करें तो JNK में टोटल 87.09 लाख इलेक्टर्स होंगे, जिसमें लगभग ऑलमोस्ट इक्वल 44.46 लाख मेल और 42.62 लाख फीमेल वोटर्स होंगे। बड़ी अच्छी स्टोरी ये भी है कि जिस तरीके से यूथ ने पिछली बार भाग लिया इलेक्शंस में, इस बार उसके बाद फर्स्ट टाइम वोटर्स भी होंगे अराउंड 3.71 लाख। और टोटल अगर वोटर्स को देखें तो 20 लाख एंड अबव वुड बी द यूथ, एंड वी वांट टू फोकस ऑन यूथ एज एम्बेसडर्स ऑफ आर इलेक्शंस। इलेक्टरल रोल बनने की प्रक्रिया चालू है और काफी समय से आयोग ये बात की तैयारी कर रहा था कि जैसे ही मौसम थोड़ा ठीक हो, जैसे ही अमरनाथ जी यात्रा खत्म हो, तो आप देखेंगे कोइंसिडेंस नहीं है, 19 अगस्त को अमरनाथ जी यात्रा खत्म होगी और 20 अगस्त को फाइनल रोल भी पब्लिश हो जाएगा। सो इट हैज बीन ए वर्क इन प्रोग्रेस टू सिंक्रोनाइज एवरी एक्टिविटी in a way that we do not make any delay in doing elections in JNK, and this is what we announced in JNK in Jammu when we were there in March. ये पब्लिकेशन 20 को हो जाएगा, सभी पॉलिटिकल पार्टीज को इसकी कॉपी इलेक्टरल रोल की उपलब्ध कराई जाएगी। अगर पोलिंग स्टेशंस के बारे में देखें तो टोटल पोलिंग स्टेशंस JNK में 11,838 होंगे, जिसमें लोकेशंस होंगी, जिसमें एक जगह पर 2 या 3 भी बूथ हो सकते हैं। तो टोटल लोकेशंस वुड बी 9,169, जिसमें अर्बन एरिया में अराउंड 2,300 और रूरल एरिया में अराउंड 9,500 बूथ्स होंगे। सो प्रिडोमिनेंटली इट्स ए रूरल काइंड ऑफ एरिया। एवरेज वोटर्स पर PS वुड बी अराउंड 735, और हम जैसे हर बार करते हैं यहाँ भी वीमेन मैनेज्ड, PWD मैनेज्ड और मॉडल PS बनाएंगे। वैसे तो इंस्ट्रक्शंस हमने दिए कि हर पोलिंग स्टेशन पे एक उत्साह का माहौल होना चाहिए, एक उत्सव का माहौल होना चाहिए और सभी को किसी ना किसी तरीके से नए तरीके से बनाएं। लेकिन खास तौर से जो मॉडल पोलिंग स्टेशन हैं वो करीब 360 होंगे। आपको एक तस्वीर दिखाते हैं कि कुछ पोलिंग स्टेशंस वहां किस प्रकार के हैं, नायाब हैं। जैसे अगर आप देखें
तो कोराबल पोलिंग स्टेशन है, 100% ST पॉपुलेशन, strategically located at the border, and you will believe the turnout in parliamentary constituency 80%. So बिल्कुल सरहद पर है और 80% पॉपुलेशन है। ऐसी अगर देखेंगे जस्ट ए फ्यू ग्लिम्सेस, अदरवाइज हर पोलिंग स्टेशन अपने आप में एक तस्वीर बयां करता है। जब चुनाव होंगे तो आपको दिखाएंगे। हमने वेबसाइट पे पिछली बार भी किया था, इस बार भी करेंगे कि आपको लाइव फोटोज गैलरी HD में हम आपको लोड करेंगे। वहां पर आप जब चाहें जब उस स्टॉक को देख सकते हैं, यूज कर सकते हैं, एंजॉय कर सकते हैं। इसी तरीके से फ्लोटिंग में भी शिकारे में एक पोलिंग स्टेशन था, और कितने लोगों के वोट लेने जाता है? सिर्फ 3 लोगों के। सो दिस इज द ब्यूटी ऑफ द इंडियन इलेक्शंस। चेंज्ड सिनेरियो आफ्टर द पार्लियामेंट इलेक्शंस। तो जो क्लियर मैसेज थे और जिस पर हम बिल्ड कर रहे हैं, देवर एक्शन ओवर अपैथी। लोगों में ये नहीं था कि कुछ नहीं हो सकता, कैसे होगा, जाएंगे तो ये हो जाएगा, वो हो जाएगा। नहीं, पीपल वर देयर टू पार्टिसिपेट इन द इलेक्शंस। द लॉन्ग क्यू, द शाइन ऑन देयर फेसेस वर टेस्टामेंट टू दिस पर्टिकुलर थिंग। देयर वाज ए बिलीफ ओवर cynicism. There was thriving political participation in entire election. There was intense campaigning. These are the positives. A bit of change in the security scenario also since then. So, what do we want? We want that the layers of democracy are strengthened in J&K. What does that mean actually? ये मतदाता बढ़ गए, ये एक एस्पेक्ट है। परसेंटेज ऑफ वोटिंग इंक्रीज, दिस इज वन एस्पेक्ट ऑफ स्ट्रेंथनिंग ऑफ डेमोक्रेसी। कितने लोगों ने इलेक्शन में पार्टिसिपेट किया, कैंडिडेट बने, दिस इज अनदर एस्पेक्ट। ये अलग आयाम है। लोगों की इच्छा है कि वो पार्टिसिपेट करें। कितने लोगों ने रैलीज निकाली, कितना प्रोसेशंस हुए, कितनी पब्लिक मीटिंग्स हुई, कितने लोगों ने सी विजिल पे शिकायत की, कितने लोगों ने सुविधा से applications दी। All these are establishing layered by layer roots of democracy in the J&K, and what therefore we expect that there would be more voters this time again। और ये सब ने हमें ये एहसास कराया कि लोगों में एक उत्साह है और वोटिंग के प्रति हम एक्सपेक्ट कर सकते हैं कि ज्यादा वोट्स पड़ेंगे। विमेन पार्टिसिपेशन ज्यादा होना चाहिए, ऐसी हमें उम्मीद है और हमारी कोशिश रहेगी। कैंपेनिंग अच्छे से होनी चाहिए, बिना डर के होनी चाहिए। फेस्टिव एनवायरनमेंट, मोर यूथ पार्टिसिपेशन, मोर कैंडिडेट्स, मोर यूज ऑफ IT एंड वाइब्रेंट पोलिंग स्टेशन। सो वी एस्टैब्लिश every dimension of the democratic festival in the state, in every layer wherever it is possible। जो बुनियाद वहां बनाई थी 2024 में इलेक्शन के दौरान, वोटिंग के दौरान, अब उस फाउंडेशन पर इमारत बनाने की पूरी तैयारी है। एंड वी आर वेरी एंथ्यूज्ड टू सी दिस। एक्चुअली I wrote a few lines and I want to dedicate to the youth of J&K। सुनाता हूं आपको, ये खास तौर से वोटर्स ऑफ J&K एंड पर्टिकुलरली यूथ। लंबी कतारों में छुपी है बदलते सूरत हाल, यानी जमहूरियत की कहानी। रोशन उम्मीदें अब खुद करेंगी गोया अपनी तकदीर बयानी। जमहूरियत के जश्न में आपकी शिरकत, जमहूरियत के जश्न में आपकी शिरकत, दुनिया देखेगी नापाक इरादों के शिकस्त की कहानी। दिस इज एंड बिलीव मी all of us when we went there, we believe in this, and therefore we made a very bold statement that come what may, elections in J&K would be very democratic। Friends, coming to Haryana, we are announcing elections for Haryana also। हरियाणा में जो टोटल कॉन्स्टिट्यूएंसीज हैं वो 90 हैं, जनरल 73, ST 0 और SC कॉन्स्टिट्यूएंसी 17 हैं। अगर
इलेक्टर्स इन हरियाणा की बात करें तो टोटल राज्य में 2.1 लाख इलेक्टर्स हैं, जिसमें 1.06 करोड़ मतदाता हैं और इसमें महिलाओं की संख्या 95 लाख है। थर्ड जेंडर 1.50 लाख पीडब्ल्यूडी और 2.54 लाख हमारे 85 एज ग्रुप से ज्यादा के मतदाता हैं। और जो हरियाणा की एक रोबस्ट हेल्दी लाइफ स्टाइल है, उसमें हमारे 10,321 ऐसे मतदाता हैं जो शतायु हैं। उन सबको हमारा नमन, और वो सब वोट देने आए, इसकी हम पूरी की पूरी कोशिश करेंगे। हरियाणा का इलेक्टरल रोल 27 अगस्त 2024 को प्रकाशित हो जाएगा, लेकिन उसके बाद भी दिस इज अगेन ट्रू फॉर J&K एंड हरियाणा बोथ। इलेक्टरल रोल फाइनल हो जाएंगे वहां 20 को और यहाँ 27 को। सबको कॉपीज मिल जाएंगी, पहले से भी पब्लिश हो चुकी हैं, लेकिन फिर भी अगर कोई मतदाता छूट गए तो उन्हें अपना नाम पंजीकृत कराने का अभी भी नॉमिनेशन से पहले समय होगा। पोलिंग स्टेशन अगर देखें तो हरियाणा में 20,629 पोलिंग स्टेशन होंगे और जिसमें लोकेशन आधी होंगी, यानी 10,500 के करीब, 495 टू बी प्रिसाइज। यानी एक जगह पर दो बूथ या 3 बूथ होंगे, क्योंकि शहरी इलाके हैं। अर्बन एरियाज में 7,000 के लगभग और रूरल एरियाज में 13,000 के लगभग पोलिंग स्टेशन होंगे। यहां भी हम लोग यूथ, पीडब्ल्यूडी, विमेन मैनेज्ड वोट्स बनाएंगे। और एक चेंज और हरियाणा में इस बार किया है, जो पूरी कंट्री में अर्बन एरियाज में हम लोग कर रहे हैं और स्लम एरियाज में, स्लम एंड मल्टी स्टोरीज इन अर्बन एरियाज, उसमें जो मल्टी हाउसिंग सोसाइटीज हैं, मल्टी स्टोरी हाउसिंग सोसाइटीज, उनमें भी पोलिंग स्टेशंस बना है। तो हरियाणा में इन पर्टिकुलर गुड़गांव, फरीदाबाद और सोनीपत, इनमें काफी पोलिंग स्टेशंस को मल्टी स्टोरी में शिफ्ट किया, और वहां की जितनी स्लम्स हैं उनमें भी जहां रेशनलाइजेशन की जरूरत है वो किया है, ताकि दोनों क्षेत्रों में कंजेशन भी कम हो सके और वोटिंग की परसेंटेज भी बढ़ सके। तो जितने मेट्रोपॉलिटन बड़े सिटीज हैं, दिस इज वन वे ऑफ हैंडलिंग दी सो कॉल्ड अर्बन अपैथी इन दी इलेक्शंस। Not to repeat, but all polling stations will, as the Commission has promised, would have 100% facilities for drinking water, toilets for male and female both, signages, ramp, wheelchairs, sheds, और अब की बार शेड की इतनी जरूरत शायद ना पड़े, मौसम अच्छा है। जो पिछले इलेक्शंस में गर्मी की वजह से दिक्कत हुई थी, इस बार नहीं होगी। इंक्लूसिव एंड एक्सेसिबल इलेक्शंस कराने के लिए हम पूरी तरह तत्पर हैं। इन दोनों राज्यों में जैसे अब पैन इंडिया 85 प्लस लोगों को घर जाके वोटिंग का समय मिलता है, वो मिलेगा। और फिर से एक बार और दोबारा कुछ लोगों ने ये पूछा था वहां पर कि जब भी 85 प्लस की घर पे वोटिंग होती है तो पॉलिटिकल पार्टीज के एजेंट्स उनके साथ जा सकते हैं, सो दैट दे कैन सी फॉर देमसेल्व्स देयर इज नो मैनिपुलेशन एट ऑल, और उसकी वीडियोग्राफी भी होती रहेगी। तजुर्बा यही है कि बुजुर्ग लोग अभी भी ज्यादा से ज्यादा बूथ पे आना चाहते हैं, तो दैट इज ए वेरी वेलकम स्टेप एंड द ऑफिशियल्स हैव बीन डायरेक्टेड टू provide all facilitations to them at that place. So is true for our voters having persons with disabilities. Technology, as you all know, is very deep rooted in the Indian elections. We will continue to use voter helpline, C-Vigil, KYC, Suvidha, all of this you are familiar with. Candidates की अगर कोई criminal background है तो वो लगातार वेबसाइट पे KYC नो योर कैंडिडेट ऐप पर उपलब्ध रहेगा। कोई भी देख सकते हैं कि उनकी कोई गतिविधि पास्ट में क्रिमिनल बैकग्राउंड की तो नहीं रही है। सभी एनफोर्समेंट एजेंसीज, सेंट्रल एंड स्टेट्स, अगेन एज यू नो दैट ड्यूरिंग पार्लियामेंट्री इलेक्शंस वी हैड ए सीजर ऑफ क्लोज टू 10,000 crores, and especially more so of drugs, liquor.
that same rigor, rather with renewed emphasis, will continue. एंड जिस दिन हम JNK गए थे उस दिन सबसे बात की, सबको थोड़ा ताकीद किया, और उसी दिन एक बड़ा सीजर भी हुआ हमारे सामने ही. सो दैट प्रोसेस विल कंटिन्यू. द मैनेज ऑफ ड्रग्स इन आइदर ऑफ दीज टू स्टेट्स, JNK और हरियाणा, would be severely dealt with, and similarly the liquor. सभी पोलिंग स्टेशंस पे इस बार हमने 100% CCTV की व्यवस्था की है, और दोनों जगह में डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट्स और फील्ड फंक्शनरीज को दोनों जगह में अगेन वेरी स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शंस हैव बीन गिवन दैट उनको खाली निष्पक्ष रहना है, लेवल प्लेइंग फील्ड इंश्योर करनी है. किसी के भी क्षेत्र से अगर इस प्रकार की शिकायत आती है कि वो कोई पक्षपातपूर्ण रवैया कर रहे हैं, तो कमीशन विल बी एक्सट्रीमली स्ट्रिक्ट with absolutely no nonsense approach in these cases. Observers also, again, we will be emphasizing कि वो अपनी रहने की जगह, अपना फोन नंबर न्यूज़पेपर्स में पब्लिसाइज करें, और कम से कम 1-2 घंटा एक दिन जरूर एक निर्धारित जगह पे बैठें, ताकि कोई भी आके उनसे कुछ कह सके. फेक मीडिया, फेक न्यूज एंड सोशल मीडिया, you are all aware. We are also aware. Now we are far more equipped to handle. सबको ताकीद दी गई है कि वो खास तौर से करें. JNK में सभी पार्टीज ने एक और स्पेशल रिक्वेस्ट की थी कि उनके जो कैंडिडेट्स हैं और जो पार्टी के ऑफिस बेरर्स हैं, उनकी सिक्योरिटी सबको बराबर बराबर से मैच करके मिले. ऐसा नहीं कि किसी को ज्यादा किसी को कम मिले. तो ये भी स्पष्ट इंस्ट्रक्शन वहां दी गई हैं, एंड वी विल इंश्योर that all candidates get due security. What is intended is that the participation should increase in terms of the contesting candidates, in terms of the campaigning, in terms of participation, in terms of sweep activities, more of shikaras, more of cycles, more of rallies, and we will provide sufficient security to the candidates. To sum up, we are on a very happy note and a very, what should I say, after long gap, the elections are due and going to be held in JNK and in time in Haryana. और एक अच्छी चीज है इस बार, इस समय में, अगर जम्मू कश्मीर में देखें तो फेस्टिवल का भी सीजन है, एप्पल का भी सीजन है, जस्मीन का भी सीजन है, सेफ्रॉन का भी सीजन है, शिकारा भी है, ट्यूलिप भी है, और गुरेज फेस्टिवल भी इसी समय में है. तो सभी चीजें एक साथ कायनात ने इकट्ठी की हैं, उसमें जमहूरियत की उत्सव भी एक ही साथ है. और हरियाणा, एज यू ऑल नो, इज ए लैंड ऑफ एथलीट्स. ऑल दी एथलीट्स एंड स्पोर्ट्स पर्सन्स हैव डन प्राउड टू द नेशन इन ओलंपिक्स, और almost it's a national pride. It's a symbol of national pride. सूरजकुंड का मेला भी है, पिंजौर का हेरिटेज फेस्टिवल भी है, और ब्यूटीफुल राग एंड रागनी भी है हरियाणा में, जिनका डेमोक्रेटिक फेस्टिवल में, लोकतंत्र के चुनाव में जम के यूज होगा, ऐसी हमारी उम्मीद है. We made a promise to you that on 3rd of June, when we said we learned 2 things. So we made a promise that we will keep the election period short. So in true spirit of keeping that promise, now we present the shorter electioneering period, and in the best possible and conducive environment. Elections in J&K will be held in 3 phases. So this is a shorter period. This is a much shorter period, much shorter than even the parliamentary elections, which were 5. 20th of August, just the next day of the Amarnath Yatra being complete, the 19th, would be the date of notification for the first phase.
nominations till 27th, scrutiny on the next day 28th, and date of poll will be 18th of September, and it's a Wednesday. We are also keeping that in mind, not keeping Fridays and Mondays to give a longer holiday spell. Second phase would be on 29th of August, and the statutory period of nominations and all, poll being on 25th of September. And phase 3, nomination on 5th of September, and every voting finishing on 1st of October. So, counting would be on 4th of October, and everything would be over, bind up on 6th of October. We can show you the map also. It's how the scheduling is being done. The yellow portion is first. The yellow portion would have the districts of Kishtwar, Ramban, Doda on this side, Jammu side, and Anantnag, Pulwama, Shopian, and Kulgaon in the valley. The second phase would be Gandarbal, Srinagar, Badgaon in the valley side, and on the Jammu side, Poonch, Rajouri, and Riyasi. And then the forces move up. So North Kashmir in the upper regions, and also the Jammu and Udhampur, Samba, and the Kathua region. This is what would be the schedule there. If we come to the schedule of Haryana, Haryana would be in the last phase, exactly coinciding with the third phase of J&K, nomination being on 5th of September, last date of making nomination on 12th of September, date of poll 1st October, and date of counting coinciding with J&K on 4th of October, everything to be over on 6th of October. So friends, and through you, we appeal to all the voters of Haryana and J&K to participate in largest possible number in the Festival of Democracy. Thank you. Thank you. Thank you, sir, for the very comprehensive briefing. Now we will have the round of questions. I would request every one of you to please raise your hand, whoever wishes to ask a question. The mic. We will. Excuse me, please. The person in the second row, green t-shirt. Please introduce yourself also. Yes, please. सर, मेरा नाम ताबिश कमाल है। मैं जम्मू कश्मीर के गुलिस्तान और जेके चैनल से हूं। मैं पूछना चाहता हूं कि आज उमर अब्दुल्ला ने एक सवाल उठाया कि जो ट्रांसफर पोस्टिंग हुई हैं वो बायस्ड हुई हैं, उस पर इलेक्शन कमीशन क्या करेगा? और दूसरा ये कि अमरनाथ यात्रा में बहुत ज़्यादा डिप्लॉय वहां पर फोर्सेज हैं, तो अब आप लोग कब वहां पर फोर्सेज डिप्लॉय करेंगे जिससे लोग इंश्योर हो सके, मतलब कि वो सुरक्षित हैं, महफूज हैं और वोट करने के लिए बाहर निकले? Please give the mic to the media person in the purple shirt. मैं संजय शर्मा हूं आज तक से। मेरा सवाल ये है कि महाराष्ट्र विधानसभा का कार्यकाल भी 25 को ही समाप्त हो रहा है, 26 नवंबर को। तो क्या वजह है कि इसके साथ ही चुनाव नहीं कराया जा रहा है? तो राजनीतिक हलकों में कहा जा रहा है कि ये कोई पॉलिटिकल कुछ ऐसा है, तो निर्वाचन आयोग क्या सोचता है इस बारे में? बहुत आसान है ये कहना और आपका पूछना भी। Please give the mic to the person बहुत ही आसान है पूछना। in the blue shirt. I'll answer. Second last row. हेलो सर, नीरज हूँ न्यूज़ 18 इंडिया से। हमारा सवाल है कि जम्मू क्षेत्र में हाल के वक्त में आतंकी गतिविधियां बढ़ी हैं और आपने कहा भी था अपने चुनाव दौरे के दौरान जम्मू कश्मीर में कि बाहरी शक्ति हो या आंतरिक शक्ति, कोई भी चुनाव को रोक नहीं सकती। इस बार जम्मू कश्मीर में आतंकवादी गतिविधियां जो बढ़ी हैं वो कितनी बड़ी चुनौती है? और दूसरा हमारा एक सवाल है कि पहले भी ऐसे चुनाव कार्यक्रम रहे हैं कि जब एक साथ अवधि खत्म हो रही है, जैसे हरियाणा और महाराष्ट्र की एक साथ खत्म हो रही है,
एक आगे पीछे थोड़ा, एक ही महीने में, तो आपने बाद में घोषणा किया लेकिन मतगणना एक साथ किया। क्या ऐसी कोई संभावना महाराष्ट्र को लेकर इन दोनों चुनाव के साथ आने वाले वक्त में क्लब होने की है, या महाराष्ट्र और झारखंड के विधानसभा चुनाव अलग होंगे सर? So we'll take more questions, or you would like to respond? एक और Yeah. Please give the person in the last. उधर चले जाइए. This side we will take some questions. Please try them. Last में black shirt. थोड़ा जल्दी चले जाइए आप प्लीज. हेलो सर, मैं गौरव श्रीवास्तव हूँ टाइम्स नेटवर्क से। सवाल ये सर कि जम्मू कश्मीर को लेकर हालिया मीटिंग हुई थी होम सेक्रेटरी के साथ, और जाहिर तौर पर चुनाव आयोग ने बहुत तैयारियां की हैं। खास करके कुछ ऐसे कैंडिडेट्स हैं जिनको बहुत ज्यादा थ्रेट है। आपने कहा कि हम उन्हें पर्याप्त सुरक्षा देंगे। किस तरह की सुरक्षा की डिटेल्स रहेगी, या किस तरह की उन्हें सुरक्षा कैटेगरीज दी जाएगी ताकि वो महसूस कर सकें, खास करके वो इलाके जो कि बहुत ज्यादा आतंक प्रभावित क्षेत्र रहे हैं। और जम्मू कश्मीर से ही जुड़ा दूसरा सवाल ये है कि सर, जैसा कि पूछा कि जो ताबड़तोड़ ट्रांसफर हुए 198 अधिकारियों के, उसमें राजनीतिक आरोप ये लगा रहे हैं कि चुनावों की घोषणा को देखते हुए कहीं ना कहीं इंटरफेयर करने की कोशिश जो है वो एलजी की तरफ से वहां पर जम्मू कश्मीर में की गई है। और जिस तरीके से 15 अगस्त को अधिकारियों को बुलाया गया और उसके बाद उन्हें ट्रांसफर की जो तरीके जिस तरीके से हुए, वो कहीं ना कहीं चुनाव में एक तरीके से निष्पक्षता पे सवाल खड़े कर रहे हैं। So let me take these questions first. पहले लास्ट और फर्स्ट क्वेश्चन को पहले लेता हूं। ट्रांसफर्स एंड पोस्टिंग्स इन J&K आज सुबह में हुई है। तो पहली बात तो शायद हमारा अनाउंसमेंट काफी जल्दी हो गया, लोगों को ये शायद इतनी जल्दी की उम्मीद नहीं थी। बट एनीवे, जो अभी हमने चेक किया है उसमें शायद एक एसपी हैं और 4 डीसीज हैं, बाकी सब फील्ड रिलेटेड उतने नहीं है। बाकी अभी हम डिटेल्स चेक करेंगे। एमसीसी लगने से पहले ट्रांसफर करना ना करना सरकारों के अधीन है, लेकिन अगर किसी भी सूरत में किसी भी समय में कोई भी अधिकारी के बारे में कोई भी लेवल प्लेइंग फील्ड डिस्टर्ब होने की सूचना आती है तो उस पर आयोग अपने हिसाब से जांच करके कार्य करेगा, इररेस्पेक्टिव ऑफ द टाइमिंग ऑफ द ट्रांसफर। ऐसा भी हो सकता है कुछ आज ट्रांसफर हुए हो, ऐसा भी हो सकता है कुछ पहले ट्रांसफर हुए हो। विल बी एब्सोल्युटली clear in our resolve to ensure that the district officials behave absolutely impartial without even one chinch being here and there. अमरनाथ जी की जो यात्रा है वो खत्म होगी 19 तारीख को। हमने पूरा असेसमेंट होम मिनिस्ट्री के साथ भी और फील्ड में भी और डिस्ट्रिक्ट ऑफिशियल्स के साथ भी किया। वहां भी पर्याप्त मात्रा में फोर्सेस अमरनाथ जी की यात्रा के लिए उपलब्ध हैं, उपलब्ध रहेंगी और सफिशिएंट मात्रा में बटरेस की जाएंगी, स्ट्रेंथन की जाएंगी, जितनी जरूरत होगी उतनी की जाएंगी। लेकिन जो पूरा माहौल हम वहां देख के आए और जिस सोच के साथ हम आगे बढ़ रहे हैं, जैसे मैंने पहले भी कहा, जैसे मैंने कहा ना, दुनिया देखेगी नापाक इरादों की शिकस्त की कहानी। കേരളത്തിലെ ഉപതെരഞ്ഞെടുപ്പുകൾ പ്രഖ്യാപിച്ചില്ല. ഹരിയാനയിലെയും ജമ്മു കാശ്മീരിലെയും മാത്രമാണ് തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രഖ്യാപിക്കുന്നത്. നമ്മൾ ഒരുപക്ഷെ നമ്മുടെ പ്രധാനപ്പെട്ട എല്ലാ സംസ്ഥാനങ്ങളും പ്രധാനമാണെങ്കിൽ കൂടി നമ്മുടെ പ്രധാനപ്പെട്ട രാഷ്ട്രീയ ആകാംക്ഷ വയനാടടക്കം ചേലക്കര അടക്കം പാലക്കാട് അടക്കം ബൈ ഇലക്ഷൻ ഉണ്ടാകുമോ എന്നുള്ളതായിരുന്നു. എന്തായാലും ആ തീരുമാനം ഇപ്പോൾ പ്രഖ്യാപിക്കുന്നത്. ജമ്മു കാശ്മീരിൽ 18 2 ഫേസായി 18/9/2024 25/9/2024 2 ഫേസായി വോട്ടെടുപ്പ് നടക്കുന്നു. വോട്ടെണ്ണൽ 4/10/2024 ഹരിയാനയിലാവട്ടെ 1/10/2024 ചൊവ്വാഴ്ച വോട്ടെടുപ്പ് നടക്കുന്നു. 4/10/2024 വെള്ളിയാഴ്ച വോട്ടെണ്ണൽ നടക്കുകയും ചെയ്യുന്നു. രാധാകൃഷ്ണൻ ആർക്കെ ഇതിപ്പോൾ 2 സംസ്ഥാനങ്ങളുടെ മാത്രമായി ഒതുങ്ങുകയാണ്. മറ്റു 2 സംസ്ഥാനങ്ങളും ബൈ ഇലക്ഷൻ തീയതിയുടെ പ്രഖ്യാപനം ചോദ്യങ്ങൾ ഉണ്ടാകുമോ?
ഹാഷ്മി, ഇതിൽ ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് 3 ഘട്ടങ്ങളിലായിട്ടാണ് ജമ്മു കാശ്മീരിൽ നടത്തുന്നത്. ജമ്മു കാശ്മീരിലെ ആദ്യഘട്ടം 24 അസംബ്ലി മണ്ഡലങ്ങളിലാണ്. 18/9/2024 ഈ 24 മണ്ഡലങ്ങളിൽ ജമ്മു കാശ്മീർ ബൂത്തിലെത്തുക. 26 മണ്ഡലങ്ങളിലാണ് രണ്ടാം ഘട്ടത്തിലുള്ളത്. 25/9/2024 രണ്ടാം ഘട്ടത്തിൽ ജമ്മു കാശ്മീർ വോട്ട് ചെയ്യുക. മൂന്നാം ഘട്ടം 40 അസംബ്ലി മണ്ഡലങ്ങളിലായിരിക്കും. അത് 1/10/2024 അങ്ങനെ 3 ഘട്ടങ്ങളിലായിട്ടാണ് ജമ്മു കാശ്മീരിൽ വോട്ടെടുപ്പ് നടക്കുന്നത്. 4/10/2024 വോട്ട് എണ്ണുന്നത്. 2 സ്ഥലങ്ങളിലും ഹരിയാനയിലും ജമ്മു കാശ്മീരിലും വോട്ട് എണ്ണുന്നത് 4/10/2024 അഥവാ ഒക്ടോബർ 4-ാം തീയതിയാണ് വോട്ടെണ്ണൽ നടക്കുന്നത്. നമുക്ക് ജമ്മു കാശ്മീരിൻ്റെ സാഹചര്യം വിലയിരുത്തിയാൽ മനസ്സിലാക്കും, ജമ്മു കാശ്മീരിൽ വലിയ രീതിയിലുള്ള സുരക്ഷാ വെല്ലുവിളികൾ ഉള്ള ഒരു സംസ്ഥാനമാണ്. അതുകൊണ്ടാണ് ഈ വിധത്തിൽ 3 ഘട്ടങ്ങളിലായിട്ട് തെരഞ്ഞെടുപ്പ് നടത്തുന്നത്. ഹരിയാനയിൽ ഒറ്റഘട്ടമായിട്ടാണ് തെരഞ്ഞെടുപ്പ് നടത്തുന്നത്. അത് 1/10/2024 ഒക്ടോബർ 1-നാണ് ഒറ്റ ഘട്ടത്തിലായിട്ട് ഹരിയാന ബൂത്തിലെത്തുന്നത്. 4/10/2024 ആ സംസ്ഥാനത്തെ വോട്ടെണ്ണൽ ജമ്മു കാശ്മീരിനൊപ്പം നടക്കുന്നത്. മറ്റു സംസ്ഥാനങ്ങളിലെ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രഖ്യാപനം ഇപ്പോൾ ഉണ്ടായിട്ടില്ല. ഒപ്പം ഈ കേരളമടക്കമുള്ള സംസ്ഥാനങ്ങളിൽ ഉപതെരഞ്ഞെടുപ്പും പ്രഖ്യാപിച്ചിട്ടില്ല. ഹാഷ്മി, ഇതിലൊരു പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം, ഇന്ന് തിരക്കിട്ട് ഈ ജമ്മു കാശ്മീരിൻ്റെയും ഹരിയാനയുടെയും പ്രഖ്യാപനം വരാനുള്ള കാരണം നമുക്കറിയാവുന്ന പോലെ സുപ്രീം കോടതിയുടെ ഭാഗത്തു നിന്നൊരു നിർദ്ദേശമുണ്ട്. അത് സെപ്റ്റംബറിന് മുൻപ് ഈ ജമ്മു കാശ്മീരിലെ തെരഞ്ഞെടുപ്പ് നടത്തണം എന്ന ഒരു നിർദ്ദേശമാണ് നിലനിന്നിരുന്നത്. അതിന് സമാനമായിട്ട് ജമ്മു കാശ്മീരിലെയും ഹരിയാനയിലെയും തെരഞ്ഞെടുപ്പ് ആദ്യം പ്രഖ്യാപിക്കാം എന്നുള്ള ഒരു തീരുമാനത്തിലേക്ക് എത്തുകയായിരുന്നു. അതിൻ്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രഖ്യാപനം ഉണ്ടായിരിക്കുന്നത്. മറ്റ് ഇടങ്ങളിലെ മഹാരാഷ്ട്ര, ജാർഖണ്ഡ് അടക്കമുള്ള സ്ഥലങ്ങളിലെ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രഖ്യാപനം, കേരളത്തിലെ ഉപതെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രഖ്യാപനവും എല്ലാം ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രക്രിയ നടക്കുന്ന ഘട്ടത്തിൽ തന്നെ പ്രഖ്യാപനം ഉണ്ടാകും എന്നുള്ളതാണ് നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കുന്നത്. അതായത് സെപ്റ്റംബറിലോ ഒക്ടോബർ ആദ്യം എന്ന രീതിയിൽ തന്നെ ആ പ്രഖ്യാപനം ഉണ്ടാകുന്ന വിധത്തിലായിരിക്കും നടപടികൾ. ഇന്ന് തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ്റെ യോഗം ചേർന്നിരുന്നു. ആ യോഗമാണ് അന്തിമമായിട്ട് ഈ കാര്യങ്ങൾ തീരുമാനിച്ച് ഇപ്പോൾ പ്രഖ്യാപിച്ചിരിക്കുന്നത്. വാർത്താ സമ്മേളനം ഇപ്പോഴും എനിക്ക് പിന്നിൽ തുടരുകയാണ്. ജമ്മു കാശ്മീർ ആർട്ടിക്കിൾ 370 പിൻവലിച്ചതിന് ശേഷം ആദ്യമായിട്ട് ബൂത്തിലെത്തുന്നു എന്നുള്ളത് ഏറെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കാര്യമാണ്. അങ്ങനെ സുപ്രീം കോടതിയുടെ ഇടപെടൽ കൂടിയുള്ള ഒരു സാഹചര്യത്തിലാണ് ജമ്മു കാശ്മീർ ബൂത്തിലേക്ക് എത്തുന്നത്. ഹാഷ്മി, ഒരുപക്ഷേ പാലക്കാട്, ചേലക്കര അടക്കമുള്ള ബൈ ഇലക്ഷൻ തീയതികളെ പറ്റിയുള്ള ചോദ്യങ്ങൾ എപ്പോഴുണ്ടാകും എന്ന ചോദ്യങ്ങൾ ഇപ്പോൾ ഒരുപക്ഷെ മാധ്യമപ്രവർത്തകർ ചോദിക്കുന്നുമുണ്ടാകാം അല്ലേ ആർക്കെ? തീർച്ചയായിട്ടും ഹാഷ്മി, നമുക്ക് പ്രതീക്ഷിക്കാം ആ ഉപതെരഞ്ഞെടുപ്പുകൾ എപ്പോഴുണ്ടാകുമെന്നുള്ളൊരു ചോദ്യം ഒരുപക്ഷെ മാധ്യമങ്ങളുടെ ഭാഗത്തു നിന്ന് ഉണ്ടാകും. ഏതായാലും തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ ഈ ചോദ്യങ്ങളെ നേരിട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. വ്യത്യസ്തങ്ങളായിട്ടുള്ള വിഷയങ്ങളിൽ ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രഖ്യാപിച്ച സംസ്ഥാനങ്ങളിലെ വിഷയങ്ങളുമായി ബന്ധപ്പെട്ടിട്ടുള്ള കാര്യങ്ങളിലാണ് ഈ ചോദ്യങ്ങൾ ഇപ്പോൾ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ പ്രധാനമായിട്ടും സ്വീകരിക്കുന്നത്. അതിൽ നമുക്കറിയാവുന്നതുപോലെ ജമ്മു കാശ്മീരിനെ സംബന്ധിച്ച് വലിയ വെല്ലുവിളികളുണ്ട്. അവിടെ ഭീകരവാദ വിഷയങ്ങൾ നിലനിൽക്കുന്നുണ്ട്. കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളിൽ ഉണ്ടായിട്ടുള്ള ഭീകരവാദ ആക്രമങ്ങൾ നമുക്ക് അറിയാം. നമുക്ക് കഴിഞ്ഞ ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ അഭിമാനാർഹ എന്ന് ഇപ്പോൾ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ പറഞ്ഞ രീതിയിൽ ഏതാണ്ട് 55% പോളിംഗിലേക്ക് എത്തിക്കാനായിട്ട് ജമ്മു കാശ്മീരിൽ സാധിച്ചു. അങ്ങനെയുള്ള ഒരു സാഹചര്യത്തിൽ ആ ഒരു അവസ്ഥ നിലനിർത്തിക്കൊണ്ട് മുന്നോട്ട് പോകണമെന്നുണ്ടെങ്കിൽ വലിയ രീതിയിലുള്ള ഡിപ്ലോയ്മെൻ്റ് അടക്കം അവിടെ ആവശ്യമായിട്ട് ഉണ്ട്. ഈ പ്രശ്നബാധിത മേഖലകളിൽ ഒരുപക്ഷെ ഈ ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിനെ നേരിട്ടതുപോലെ ആകില്ല ഈ തെരഞ്ഞെടുപ്പുമായി ബന്ധപ്പെട്ട് ഈ ഉള്ള സുരക്ഷാ വെല്ലുവിളികൾ. കാരണം ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ ഈ ലോക്സഭാ മണ്ഡലങ്ങളിൽ ആയതുകൊണ്ട് തന്നെ ഒരു വലിയ മേഖല അവിടെ ഉള്ള സ്ഥാനാർത്ഥികൾക്കൊക്കെ സുരക്ഷ നൽകിയാൽ മതിയാകും. പക്ഷേ നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പാകുമ്പോൾ അതിന് അനുബന്ധമായിട്ട് സ്ഥാനാർത്ഥികളുടെ എണ്ണം വലിയ രീതിയിൽ കൂടും. തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചരണത്തിൻ്റെ ആ ഒരു രീതിയും കൂടുതൽ ശക്തമായിട്ട് മാറും. അപ്പോൾ ഇതിനുള്ളിൽ ഏതെങ്കിലും വിധത്തിലുള്ള വിധ്വംസക പ്രവർത്തകർക്ക് കടന്ന് എത്താനും അവർക്ക് അവരുടെ ഭീകരവാദ ലക്ഷ്യങ്ങൾ സാധൂകരിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടുള്ള അക്രമങ്ങൾ നടത്താനും ഒക്കെയുള്ള സാഹചര്യം ഉണ്ട്. അതിനെ തടയുക നമ്മുടെ സുരക്ഷാ സേന അത്ര കർമ്മ കുശലതയോടുകൂടി പ്രവർത്തിച്ചാൽ മാത്രമേ അതിന് സാധിക്കുകയുള്ളൂ. അതിനു വേണ്ടിയിട്ടുള്ള തയ്യാറെടുപ്പുകളും ശ്രമങ്ങളും ഒക്കെ ഉണ്ടാകും എന്നത് സംബന്ധിച്ചിട്ടുള്ള ഉറപ്പ് കൂടിയാണ് തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ ഇപ്പോൾ നൽകിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. ആർ രാധാകൃഷ്ണനാണ് വിവരങ്ങൾ നൽകുന്നത്. ജമ്മു കാശ്മീരും ഹരിയാനയും പോളിംഗ് ബൂത്തിലേക്ക് പോവുകയാണ്. രാജ്യം വീണ്ടും തെരഞ്ഞെടുപ്പ് ചൂടിലേക്ക് വീഴുന്നു. അതേസമയം കേരളത്തിലെ ബൈ ഇലക്ഷൻ അടക്കമുള്ള കാര്യത്തിൽ പ്രഖ്യാപനം ഇന്നുണ്ടായില്ല. ജമ്മു കാശ്മീരിലെയും ഹരിയാനയിലും തെരഞ്ഞെടുപ്പ് തീയതികൾ പ്രഖ്യാപിക്കുകയായിരുന്നു ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ. ജമ്മു കാശ്മീരിൽ 3 ഘട്ടങ്ങളായി. ആദ്യഘട്ടം 18-ാം തീയതി 18/5/2024, രണ്ടാം ഘട്ടം 25/9/2024, അന്ന് തിങ്കളാഴ്ചയാണ്. മൂന്നാം ഘട്ടം 17/9/2024, അത് ചൊവ്വാഴ്ചയാണ്. അങ്ങനെ 3 ഘട്ടങ്ങളിലായി തെരഞ്ഞെടുപ്പ് നടക്കുന്നു. ഡേറ്റ് ഓഫ് കൗണ്ടിംഗ് 4/10/2024, ഏറ്റവും ഒടുവിൽ
4/10/2024 വോട്ടെണ്ണൽ നടക്കുക. ജമ്മു കാശ്മീരിൽ 3 ഘട്ടമായി, ഹരിയാനയിൽ ഒറ്റ ഘട്ടമായി. അതിൽ ഏറ്റവും പ്രധാനം ജമ്മു കാശ്മീർ തന്നെയാണ്. ജമ്മു കാശ്മീർ ദീർഘകാലത്തിന് ശേഷം ഒരു ബാലറ്റിൻ്റെ വഴിയിൽ വരുന്നു എന്നുള്ളതാണ് ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ്റെ പ്രഖ്യാപനം. ഈ കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളിലൊക്കെ കാര്യമായ ചർച്ചകൾ, സുപ്രീം കോടതി ഇടപെടൽ ഒക്കെ ഉണ്ടായിരുന്നതിന് ശേഷം കാര്യമായ ചർച്ചകൾ, ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ ഉദ്യോഗസ്ഥർ, ആഭ്യന്തര മന്ത്രാലയ വൃത്തങ്ങളുമായുള്ള ചർച്ചകൾ, സുരക്ഷാ ഏജൻസികളുടെ ചർച്ചകൾ, കൊണ്ടുപിടി ചർച്ചകൾ ഈ കഴിഞ്ഞ ആഴ്ചകളിൽ ആ മേഖല കേന്ദ്രീകരിച്ച് നടക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. അതിനുശേഷമാണ് ഒരുപക്ഷെ പെട്ടെന്ന് തോന്നിയേക്കാവുന്ന ഇലക്ഷൻ പ്രഖ്യാപനം ഉണ്ടാവുന്നു. ആർ രാധാകൃഷ്ണൻ ചേരുന്നു. ആർക്കെ, എന്താണ് അതിന് ശേഷമുള്ള മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുമ്പോൾ ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ പറയുന്നത്? നമ്മുടെ ബൈ ഇലക്ഷൻ്റെ കാര്യത്തിൽ ഒക്കെ എന്തെങ്കിലും പറയുന്നുണ്ടോ ആർക്കെ? നമുക്ക് തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷന്റെ ഉദ്യോഗസ്ഥരിൽ നിന്ന് തന്നെ നേരത്തെ അനൗദ്യോഗികമായിട്ട് മനസ്സിലാക്കാനായിട്ട് സാധിക്കുന്നത്, നിലവിലുള്ള സാഹചര്യത്തിൽ ഈ ഉപതെരഞ്ഞെടുപ്പുകൾ പരിഗണിക്കേണ്ട എന്ന് തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ ഇന്നത്തെ സംയുക്ത യോഗത്തിൽ, അവരുടെ പ്രധാനപ്പെട്ട യോഗത്തിൽ അത് തീരുമാനിക്കുകയായിരുന്നു. കാരണം ഈ ജമ്മു കാശ്മീർ ഒപ്പം ഹരിയാന തെരഞ്ഞെടുപ്പുകളുമായി ബന്ധപ്പെട്ടിട്ടുള്ള നടപടികളിൽ കൂടുതൽ ശ്രദ്ധ ആവശ്യമാണ് എന്ന ഒരു നിലപാട് കമ്മീഷൻ സ്വീകരിച്ചതിൻ്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് അത്തരത്തിലുള്ള ഒരു തീരുമാനത്തിലേക്ക് പോയത് എന്നുള്ളതാണ്. നമുക്കറിയാവുന്നതുപോലെ വയനാട്ടിലുണ്ടായ പ്രകൃതി ദുരന്തത്തിൻ്റെ ആഘാതത്തിൽ നിന്ന് ആ സ്ഥലം ഇനിയും വിട്ടുമാറിയിട്ടില്ല. അതിൻ്റെ ദേശീയ ശ്രദ്ധ അതുമായി ബന്ധപ്പെട്ടത് ആ ഘട്ടത്തിൽ അവിടെ നിലനിൽക്കുകയും ചെയ്യുകയാണ്. ഈ ഒരു സാഹചര്യത്തിലാണ് വയനാട് അടക്കമുള്ള ഉപതെരഞ്ഞെടുപ്പുകളുമായി ബന്ധപ്പെട്ട വിഷയത്തിൽ അത്തരത്തിലുള്ള ഒരു ചർച്ചയിലേക്ക് പോയത് എന്നുള്ളതാണ് നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കുന്നത്. ഏതായാലും തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷനെ സംബന്ധിച്ച് കമ്മീഷൻ തന്നെ വ്യക്തമാക്കുന്നത്, ഇപ്പോൾ പ്രഖ്യാപിച്ച ഈ 2 സംസ്ഥാനങ്ങളിലെയും തെരഞ്ഞെടുപ്പ് നടപടികൾ എത്രത്തോളം വേഗത്തിൽ ചുരുങ്ങിയ സമയത്തിനുള്ളിൽ നടത്താൻ എന്നുള്ളതാണ് തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ നോക്കിയത്. അതിൻ്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് ഇപ്പോഴത്തെ തീയതികൾ പ്രഖ്യാപിച്ച്. ഹാഷ്മിക്ക് അറിയാമായിരിക്കും, ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ ജമ്മു കാശ്മീരിൽ 5 ഘട്ടങ്ങളായിട്ടാണ് വോട്ടെടുപ്പ് നടന്നത്. അവിടെയുള്ള ഓരോ പാർലമെന്റ് മണ്ഡലങ്ങളിലും ഓരോ ദിവസം എന്ന രീതിയിലാണ് തെരഞ്ഞെടുപ്പ് നടക്കുന്ന സാഹചര്യം ഉണ്ടായത്. എന്നാൽ അതിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തമായിട്ട് നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പുകളെ 3 ഘട്ടങ്ങളിലേക്ക് ഒതുക്കാൻ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ തയ്യാറായി. ഒരു വലിയ വെല്ലുവിളിയാണ് നിലവിലുള്ള സാഹചര്യത്തിൽ ഇത്. കാരണം ഞാൻ നേരത്തെ സൂചിപ്പിച്ചതുപോലെ തന്നെ ഒരു ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ അവിടെയുള്ള സ്ഥാനാർത്ഥികൾ, ആ മണ്ഡലത്തിലുള്ള സ്ഥാനാർത്ഥികളുടെ എണ്ണം അത്ര വലിയതായി ഉണ്ടാകില്ല. പക്ഷേ നിയമസഭാ മണ്ഡലങ്ങളുടെ എണ്ണം വരുമ്പോൾ, നിയമസഭാ മണ്ഡലങ്ങൾ ജമ്മു കാശ്മീരിലാകെ 90 മണ്ഡലങ്ങളാണ് ഉള്ളത്. ആ മണ്ഡലങ്ങളിലെ ഈ നിയമസഭാ സ്ഥാനാർത്ഥികളുടെ എണ്ണം വരുമ്പോൾ പല ഘട്ടങ്ങളിലും നമുക്കറിയാം, മുൻപ് ഉള്ള ചരിത്രം പരിശോധിച്ചാൽ ഈ സ്ഥാനാർത്ഥികൾക്ക് നേരെ പ്രചരണ സംഘങ്ങൾക്ക് ജമ്മു കാശ്മീരിലെയും ഹരിയാനയിലെയും തെരഞ്ഞെടുപ്പ് തീയതികൾ പ്രഖ്യാപിക്കുകയാണ്. എന്തായാലും വയനാട്, പാലക്കാട്, ചേലക്കര ഉപതെരഞ്ഞെടുപ്പുകൾ ഉടനില്ല എന്നുകൂടി ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ മാധ്യമപ്രവർത്തകരോട് പറയുകയാണ്. അപ്പോൾ ജമ്മു കാശ്മീർ വീണ്ടും ബൂത്തിലേക്ക് പോകുന്നു എന്നുള്ളത് തന്നെയാണ് ഈ ദിവസത്തെ പ്രഖ്യാപനത്തിന്റെ സവിശേഷത.